जरा तुमचं वय झालं, तुमचे नाव बदलले. अण्णा, अण्णा, नाना, आप्पा. घरातले माणसांनी नाव किती भारी दिले. अण्णा, अण्णा, नाना, आप्पा, शेवटी दादा. पाचवं वाक्य फायनल करायचं. बापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो. मूळ कुणी उठाना माळ झाली, बापाने पेंड गेली. कोणी उठायचं माळ घालायचं, कोणी उठायचं नाही 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 नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तरी हातून कधी गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती मोठे व्हा, संत आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत. मोराच्या पिसाऱ्यावर डोळा सुंदर आहे, पण मोर त्याने कधी पाहू शकत नाही. पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला, वाक्य सांगतो मला, वाक्य नाही राहिला. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर हातून कधी गोड होणार नाही. परमार्थ करायला तीन गोष्टी लागतात. एक, प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. मोठ्या बाईचे स्वप्न पाहू नका तुम्ही. स्वप्न पाहू नका. एखादा प्रयत्न करून मी महाराज झालो, मरशील मरशील. देव माहिती गोष्ट मी काशी काशीला जाणारी काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. आता जाती मी इथून पुढं यायचं नाही. बोलूया त्याला मोक्ष देऊन उदार होय कीर काशी. मग बोलूया त्याला तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवंतरा न बसावे, तुम्ही बिनतासी न जावे, तुम्ही स्वधर्मात याचा. तुम्ही देवांतरा न बसावे. हा प्रश्न अर्जुनाला होता. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येडेवानी का वागतात आणि बरीच विद्वान माणसं येडेवानीच वागतात का? त्याचं उत्तर आहे, ती माणसं किती मोठी झाली तर त्याला एक ओवी आहे दुसऱ्या अध्यायात. एक इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती, करले न करती विषय सिंधू. ती माणसं इंद्रियांच्या अधीन झाली, ती किती मोठी झाली तरी फापलणारच का? एक इंद्रिय जे म्हणती, त्याला ओव्या तिसऱ्या अध्यायात शेवटच्या ओव्या ऐका. जलेविन भूमिती, आगेविन चालिती, डोरेविन बांधिती, चित्रेविन रोविती, पास्केविन गोविती, हे ज्ञान निधीचे भुजन. त्याला सुटका नाही, सुटका नाही. कारण देव पाहायची गोष्ट नाहीये, देव होण्याची गोष्ट आहे. पुरावा तिसरा अध्याय. तुम्ही देवाकडे बघा, देव तुम्हाला दृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती देव आत्म्यापथवास आणि वाचा शुद्धी करा. परत यादी ऐका, यादी नीट ऐका. वाह्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं खणकोला लपलाप नाही. आठवा अध्याय. वाह्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धड. पुढे सांगतो तुम्हाला. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा. मुंगी मेरू न ओलांडावे आणि नष्टा सिंधू न तरणे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, नाही करू शकत. पुन्हा ऐका. लाटणं मोडल पण वाकणार नाही, लाटणं मोडल पण वाकणार नाही. दगड शेवाळ पण पाथरणार नाही. कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. आणि यांना सुधारायचा प्रयत्न केलेला जो जाईल तो सुधरेल. त्याला लाटणे कैसा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळ पण पाजरणार नाही. माणसं मरतील. आपण काय करतो,
100 कसा 100 ठेवायचीच कशाला भाकरीला माग काय करतो ठेवून याड पद्धती घेतली 2 पप्पा शिकत आहेत 98 भाकरीवारीचे ना 98 फक्त भाकरीलाच माग आहे ना माना नाही तर नका मानू महाराज पण प्रारब्ध उत्तमच पाहिजे प्रयत्न चांगलेच पाहिजे आणि कुणाचा तरी आशीर्वादच पाहिजे आता ही 2 माणसं गायब झाली हा वाजवणारा झाला याला 3 गोष्टी आहेत या दोघांना प्रारब्ध उत्तम आहे प्रयत्न चांगले आहेत आणि कुणावर तरी श्रद्धा आहे म्हणून ही कथा नाहीतर तासाच्या बाहेर पडलेलं बी कोलपायला तकलीफ करतं पुरावा आता नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा होणे पीती काढले निर्वाणी भूमी पेरले ते साधी विठुली गेले ते काय हे कीर्तनकाराने माझा पोरगा कीर्तनकार व्हावा हे स्वप्न सुद्धा पाहू नये बखोद्याने माझा पोरा बखोद्या बाई तो येडा होऊ शकतो येडा होऊ शकतो नाही हायच येडेच येते नाही 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 खडकत पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही पुरावा त्याला का खडकी जरसे वर्षले का आधी माझी पेरले बघत आहे पटापटा 9 अध्याय माझी फक्त दिन जरोस येते ध्येय पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही 12 अध्याय का खडकी जरसे वर्षले का आधी माझी पेरले 13 अध्याय का वृत्तवंशा शुभारीला का गाडव तीन हानीला 15 अध्याय आगा 15 अध्याय वाटेची अपेक्षा त्यांची जन्मपत्रिका आणि 18 अध्याय पडून गेली भिंती चित्राची होय माती झाला विषय मिटला कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारांचे आहे कडवे 4 आहे अभंगातला पहिला म्हणता संपला अभंगातला दुसरा म्हणता कीर्तन ऐकला सूचना दरीद गवळणे भाषेत कीर्तन आणि बोलत जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं पण भामटेवाने कीर्तन ऐकायचं हा मी म्हणायचं बैलगा म्हणून तुम्ही म्हणायचं तेच दुधाच्या इथं यस यस नो लागो पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं मी 6 वाक्य बोलतो हाला हा म्हणायचं नाही म्हणा या जगात समज राहिलं का या जगात देव सत्य आहे संत सत्य आहे ग्रंथ सत्य आहे जन्म सत्य आहे मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे यावर आपलं मत काय तुम्ही आजारी नाही हाला हा किंवा नाही या जगात 6 गोष्टी सत्य आहे ते परत आहे का देव सत्य आहे संत सत्य आहे ग्रंथ सत्य आहे जन्म सत्य आहे मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे देव सत्य आहे पुरावा सत्य तू पण देव तो देव सत्ताशिवाय बनू शकत नाही कधीच केला नाही हरिप्राप्तीशी घराने संतान देते 13 अध्याय हतबनाने तो कधी ती माझी फायदा झालं मग देव सत्य आहे पण संतांशिवाय नाही आणि संत कळतील पण ग्रंथाशिवाय नाही ग्रंथ कळतील पण मानवी शरीराशिवाय नाही आणि मानवी शरीर एक दिवस जाणारच आहे म्हणजे मृत्यू सत्य आहे पण हे ज्ञानाशिवाय नाही पण ज्ञान ते मिळून आमच्याकडे वाहते ज्ञान हे नाही 3.5 कोण खातं कोण तुम्हाला सांगितलं कोणी का शिकलेल्या माणसाला आपसात राहते हा भ्रम आहे तुमचा काही लोक म्हणलं तो माणूस सुशिक्षित आहे उभे राहायचे होतो तसं नाही त्याला बोलवे हा होते काही लोक म्हणजे तो कुत्र्याबरोबर हिंडतो जोडीदार नाही काही लोक म्हणजे तो बायको हातात धरून हिंडतो विश्वास नाही या जगातले पहिले सुशिक्षित संत आहे कोण खाता एमएमबीने नुसते पदवी घ्यान बायका करा काय करा पदवी घ्यान बायको करा सासूबाईचं कल्याण करा काय कागदावर पुरवणं एवढे पदवे कोण खातं पदवी ऐका नीट हे एमएबीने कोण खातं हे एमएबी पदवी नीट ऐका तुमच्या ध्यानात सुद्धा नसतील एवढे पदव्या सांगतो तुम्हाला मी एका मिनिटात गाडीवर लावून एका मिनिटात 8 पदव्या सांगतो
हे कोण खातं हे एमए कॉमर्स सायन्स आणि बीटेक डिग्री डिप्लोमा फिटर बिल्डर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेट सेटल फार्मसी सिटी डिग्री डिप्लोमा एमबीए एमबीए हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गडी तज्ञ जो तज्ञ त्याला रोग गुप्त कोण आता पण 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाणी उतारल्या कोणी उठायचं 2 खोड्या बांधून घ्या गाडी लोकांनी पोरं करून आणायची पोरं होतील कष्ट आहे ज्यांना बायका येतं तुम्ही तिसरं होऊन देते नाही जे बायका करायच्या गुडमध्ये येते ना तुम्ही बायका देते नाही लोक चालणार रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा काहींना सॉफ्टवेअर मारून चित्रे कोणतं ज्ञान उठावं आपण कोणतं ज्ञान तेरावाध्याय अंतरी ज्ञान हवे बाह्य नागरिक सभा कोणतं ज्ञान 12वाध्याय आत्मनामासारखे गोमते काहीतरी